तू घाबरली? आपण पप्पाला सांगून पप्पाचं रिॲक्शन बघू. गुड मॉर्निंग, गौरी पॉवर व्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे छोटी दिवाळी. तर आजचा व्लॉग असणार आहे दिवाळी डेकोरेशन आणि दिवाळी फोटोशूटचा. सो सकाळी सकाळी वहिनीचं आणि माझं चालू आहे स्किन केअर. हे बघा गाईज, लाईट सोबत काय झालंय. दिवाळी डेकोरेशनची सुरुवात लाइटिंग पासून करावं असं म्हटलं दरवर्षीप्रमाणे, पण यावेळेस बॉक्स ओपन केला आणि हे सगळं दिसलं. उंदीर मामाने लाईट्सची जितकी वाट लावता येत होती तितकी वाट लावलेली आहे. आता मी सगळ्या लाईट टेस्ट करून बघते, होपफुली 1-2 तरी चालू असतील. आता मी डेकोरेशनचं काम थोडंसं साईडला ठेवलं आणि आधी फोटोशूटची तयारी करून घेते. वा, समाया तर अशा लपून ठेवल्या जसं सोन्याच्या आहे. सो माझी इकडे चालू आहे फोटोशूटची तयारी. तर गाईज, आपण काय करू आता, आपल्या ज्या सगळ्या लाईट्स आहे त्या सगळ्या उंदराने कट करून टाकलेल्या आहे. तर आपण ते आता पप्पाला सांगू, कारण की लास्ट टाइम आम्ही दिवाळीनंतर त्या लाईट्स एकदम अशा प्रॉपरली त्याला पूर्ण सेट करून त्या बॉक्समध्ये ठेवलं होतं. बट त्या उंदराने ते बॉक्स कट करून त्यामध्ये जाऊन त्या सगळ्या लाईट्स खराब केलेल्या आहे. तर आपण पप्पाला सांगून पप्पाचं रिॲक्शन बघू. ओके, या सगळ्या त्या लाईट्स अनएक्सपेक्टेड, कारण की आमच्या घरात कधी उंदीर नव्हताच, यादी नाही झालेलं असं कधी. आपण पप्पाला सांगू. सो पप्पा तिकडे आता जेवण करून तिथे बसलेले आहे. आपण त्यांना बोला, आणि पप्पाला मी बाप्पू बोलते. बाप्पू, मी तुम्हाला एक सांगू का, मागच्या वेळेस लाइटिंग किती छान ठेवली होती त्या बॉक्समध्ये, ती सगळीच्या सगळी उंदराने कट केली. हे बघा, हा, त्यातलं फक्त ह्या 2 नाही, ही पण नाही चालू, फक्त ही एक चालू आहे आणि ही एक कट केली, पूर्ण कट करून टाकले. बाकी सगळ्या लाईट किती छोटे छोटे पण कट केले बघा. हा ना, बॉक्स कट करून गेलं त्याच्यात. ही मोठी वायर सुद्धा, ही बघा, ही पण कट करून टाकली. आता नवीन आणावं लागेल. आता पूर्ण नवीन माझ्या चॉईसची आणायची. एस्थेटिक लाईट सांगू काहीच आपण, एस्थेटिक. आता झगामागा नाही आणायची, ती व्हाईट आणायची ना आता. तुझी मशीन द्या. तर गाईज, मी आली आहे आता माझा दिवाळीचा ड्रेस स्टिच करून झालेला म्हणून तो घेण्यासाठी आणि डेकोरेशनचं खूप सारं सामान घेण्यासाठी. त्याला उचलून साईडला ठेवू ना आपण. गाडी तरी धक्का लागला. सो गाईज, हा आहे माझा ड्रेस, जो की मी मम्मीच्या साडीपासून बनवला आहे, म्हणजे बनवून घेतला आहे. ॲक्च्युली मी नाही बनवला. खूप जास्त प्रिटी आहे, खूप खूप. सो मी कन्फ्यूज आहे. आता मी एक नवीन जो घेतला आहे मी तो घालू दिवाळीसाठी की हा, बट हा फुल दिवाळी वाईब देतोय मला, आणि मला खूप 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 दिवसांनी हा पाहिजे होता. मी फुल दाखवते तुम्हाला एकदा. कुठे ठेवू? तर गाईज, मी या लाईट्स पण आणलाय, येल्लो वाला वॉर्म लाईट्स.
किती छान लाईट होतो याचा. चल प्रिशू आपल्याला ते हे लावायचंय. चल आपल्याला वरती लावायचंय ते. हो हो तू ये तू ये. तू तुझी हाईट हा एवढी हाईट आहे तुझी. काय करते बेल्ट लावायचा का तुला. घे लाव. तोडू नको फक्त. दिलं ना. सो आता हे सगळं काढून सगळं लावायचंय. यहाँ से यहाँ तक हो गया. अब ब्रेक. गर्दन दुख गई भाई साहब. हे सगळे तोरण लावून झाल्यानंतर दिवे पण लावायचे. आणि इकडे वहिनी करताय रांगोळी. वहिनी हाय. सो जितकं होईल तितकं मी रेकॉर्ड करतेय सकाळपासून. बट बघूया आता. वा वहिनीची रांगोळी. आता तिकडे पण. गाईज हे सगळं लावून कधी होईल तोरण. नंतर मी कधी दिवे लावू सगळीकडे. मग कधी फोटोशूट करू. आजच त्या साडीवरती सगळ्या याच्यावरती फोटोशूट झाला पाहिजे. उद्या तर दिवाळीचे. मला उद्या सकाळीच ते फोटोज पोस्ट करायचे. बापरे. आणि हा लाईट्स पण लावायचे आहेत. जी आपण लाइटिंग आणली आहे ती. काय म्हटली पिल्लू. मोठ्याने बोल. काय माझा व्हिडिओ काढते का. अगं बाई माझं सोनू. पकडा माझा व्हिडिओ काढा. असं वर दे ना ग प्रिशू. दे ना पिल्लू दे दे. आता आपलं तोरण राहिलं ना बांधायचं. हा नाही बांधायचं. आता मीच रडल प्रिशू. असं शेताने गायचं आमच्या घरी. सो गाईज अशी मी फोटोशूटसाठी रेडी झालेली आहे. बट सेटअप आणखी पूर्ण रेडी नहीं है. ये देखो गाइस मैंने साड़ी पहनी हुई है फिर भी मैं 100 काम आसानी से कर सकती हूँ. है परत म्हण प्रिशू काय करू. आपण फटाके खाऊ. फटाके खायचे नाही पिल्लू. आपण फटाके वाजवू. हा म्हण. आपण फटाने खाऊ. पादे इकडं केस मागे घेतले. तू घाबरली. लावायच्या आधीच घाबरली का. ते बघ झाड. काय होतं प्रिशू. ती घाबरली. काय होतं प्रिशू ते. वरती गेला. प्रिशूच्या आयुष्यातला फर्स्ट फटाका जो तिने बघितला. अरे बोल गेला. इथं बरा. हा तुझा फोटो काढतीये. आता इथं फटाका वाजेल बघा. घाबर पळताय तुम्ही. जागा लागते खाली. हॅपी दिवाळी गाईज.
आता आता घाबरले पिशवी घाबर ये काय आहे प्रिस ते केलं. खूप छान छान फोटोज क्लिक झालेत. सेल्फ पोर्ट्रेट आणि हा त्या बिहाइंड द सीन बघा. बॅक कॅमेराची मेहनत. आता वाजले 10. आणखी मी जेवण पण नाही केले. काही 6 वाजले आणि आणखी मी जेवण पण नाही केले. पण फोटो एवढे छान आले ना, खूप छान वाटते. आणि हा माझा प्रिटी छोटूसा सेटअप. तर गाईज हा होता आजचा व्लॉग दिवाळी डेकोरेशन आणि फोटोशूटचा. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. मला पॉसिबल झालं मी तितकं शूट केलंय. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.